नमस्कार, टेस्टी फूड मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजची जी रेसिपी आहे ना ती मला माहीत नाही तिचं नाव काय आहे, पण ती खरंच खूप सोपी आणि खाण्यासाठी खूप स्वादिष्ट अशी आहे। तर ज्या दिवशी घरामध्ये भाजीला काही ऑप्शन नसेल तर अगदी मोजक्या साहित्यात बनवता येईल अशी ही भाजी आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर अगोदर लागणार आहे बेसन पीठ। मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये घालायची थोडीशी हळद, जिरे, चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर। आता हे सर्व टाकून झालं की ते असंच सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर पण मऊ असं पीठ मळून घ्यायचं। आता इथं जर पीठ हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा वापर केला तरी चालेल आणि आता हे असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं। आता भाजीला लागणारे साहित्य बघूया। तर अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, त्याचबरोबर कोथिंबीर, उभा पातळ कापलेला कांदा, खोबऱ्याचे काप, 1 चमचा तीळ, काळा मसाला आणि लाल मिरची पावडर, त्याचबरोबर लसूण, जिरे आणि मोहरी। आता एका कढईमध्ये कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर तो लो फ्लेमवर 2 मिनिटं असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजला की आता त्यामध्ये टाकायचं खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर धने आणि तीळ। आता हेही 2 मिनिटं भाजून घ्यायचं। आता थोडंसं तेल टाकून त्याला फ्लेम हाय करून असं फक्त परतून घ्यायचं आणि परत गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये लसूण घालायचा। आता सर्व साहित्य लो फ्लेमवर 2 मिनिटं छान भाजून झालेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत पीठही छान भिजलेलं आहे आणि ते परत असं मऊ करून घ्यायचं आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। आपण पोळीला घेतो त्यापेक्षा थोडेसे मोठे। आता पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं, ज्यामुळे ते पीठ लाटताना चिटकणार नाही आणि आता त्या पिठाची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता पीठ सॉफ्ट झालेलं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता त्याची छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची। आता पोळी लाटून झाली की त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवलेली पोळी अशी कापून घ्यायची आहे। आता सर्व पोळी कापून झाली की त्या कापाचे असे रोल बनवून घ्यायचे। आता पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल, सॉफ्ट झालेलं असेल तर ते असे इझिली रोल बनवता येतील। आता बेसन पिठाच्या 2 वाटीच्या प्रमाणामध्ये 3 ते 4 जणांसाठी भाजी पुरेशी होते। आता हे छान असे रोल सर्व बनवून घ्यायचे आहेत। तर 2 वाटी पिठाचे माझे 20 ते 22 रोल बनवून तयार झालेले होते आणि ते बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, पटकन बनवून तयार होतात। तर इथे सर्व रोल बनवून तयार आहेत। आता भाजीला फोडणीची तयारी करू। आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता हे वाटण मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये घेतलेले जिरे आणि बनवलेलं वाटण घालायचं। आता हे वाटण तेलामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या वाटणामध्ये पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही, त्यामुळे ते आणि भाजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ
तेलामध्ये ठेवायची गरज नाही। 1-2 मिनटं ते तेलामध्ये परतून घेतलं की त्यामध्ये घेतलेला काळा मसाला आणि घरचं लाल मिरची पावडर घालायची। आता इथं कुठलाही मसाला मी वापरलेला नाही। त्याचबरोबर गरम केलेलं पाणी घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। आता उकळी आली की त्यामध्ये बनवलेले सर्व रोल टाकायचे। आता सर्व रोल टाकून झाले की ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। आता भाजी थोडीशी पातळ वाटत आहे, पण जसं ती भाजी शिजत येईल तसं बेसन रसा शोषून घेतं आणि भाजी घट्ट व्हायला लागते। तर इथं 10 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी शिजलेली आहे। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।